विधान परिषदेवर भाजपमध्ये जे उमेदवार जाहीर करण्यात आले त्याचा जे युवा नाम आहे विवेक कोले ते आपल्यासोबत आहेत. सर, आता तुम्ही फॉर्म भरायला जातात, ह्या संधीला कसं बघतात? एक तर युवा म्हणून तुम्हाला पाठवण्यात आलं, दुसरं सहकार क्षेत्रातही तुमची कारगिरी आहे. नाही, निश्चितपणाने मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसंच पार्लिमेंटरी बोर्ड केंद्रीय नेतृत्व आदरणीय मोदी साहेब असतील, अमितभाई शाह साहेब असतील, यांचे विशेषतः आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीने युवा शक्ती संपूर्ण भाजपच्या मागं भक्कमपणे उभी आहे आणि एका युवा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देऊन सहकार क्षेत्र असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था असेल किंवा युवा सशक्तीकरण असेल, या उद्देशाने मला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. निश्चितपणाने या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याबद्दल मला उमेदवारी दिल्याबद्दल आमच्या नेतृत्वाचा पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आपलं बॅकग्राऊंड, आपण सिव्हिल इंजिनियर आहात, सहकार क्षेत्रात आहात, पण संजीवनी युवा प्रतिष्ठानची ही स्थापना तुम्ही केली होती. त्यात खूप युवक जे आहेत ते जुळलेले आहेत. तर हे आपण पुढे कसं बघता? राजकारणात युवाचं आकर्षण आहेत का? मुंबईत शहरात आम्हाला कमी दिसते, नगरमध्ये बाकीचे ठिकाणी तुम्हाला जे युवा तुमच्यासोबत जुळलेत, राजकारणाबद्दल त्यांचं काय मत आहे? निश्चितपणाने एक राजकीय वारसा घेऊन त्या ठिकाणी मी समाजकारणाची सुरुवात केली. आजच्या दिवशी माझे आजोबा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब हे माजी मंत्री म्हणून या राज्यात काम केलेलं आहे. माझ्या मातोश्री माजी आमदार म्हणून या ठिकाणी स्नेहलताताई कोल्हे यांनी काम केलं आहे. वडिलांनी देखील समाजकारणाचा वसा आदरणीय बिपिनदादांनी अनेक वर्ष पुढे नेला आणि स्वाभाविक मी त्या प्रवाहात गेलो. परंतु आपल्याकडं मन आहे, चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट. बदल हे एकमेव निश्चित आहे आणि त्याच्यामुळे युवकांनी या क्षेत्रात आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. 2014ला युवा शक्तीने ह्या देशामध्ये परिवर्तन घडवलं आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यामुळे युवकांनी पाठ फिरून चालणार नाही. आपण जर बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये असेल, तमिळनाडूमध्ये असेल, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युवक बाहेर पडले आणि म्हणूनच 90% अधिक त्या ठिकाणी मताधिक्य झालेलं आहे. आणि युवकांनी काळाची गरज आहे, जेनझी असतील किंवा मिलेनियल्स असतील, यांचं भविष्य ठरवणारी ही हाऊस आहे, पॉलिसी मेकिंग आहे. आणि त्या पद्धतीने AI असतील, नवीन तंत्रज्ञानाचा खरं तर आदरणीय देवेंद्रजी आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिनचं सरकार करत आहे. म्हणून युवांनी अलिप्त राहून चालणार नाही. अनेक युवक ह्या सभागृहात निवडून गेलेले आहे, मागच्या 235 जे महायुतीचे आमदार आहे त्यामध्ये. आणि एका युवकाला या ठिकाणी संधी देऊन निश्चितपणाने युवा शक्तीला न्याय देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं असं मी मानतो. केंद्रीय सहकार मंत्री असू द्या, गृहमंत्री अमित शाह यांचीही आपली भेट झालेली आहे. ते सहकार क्षेत्रात खूप लक्ष देतात, तुमची कामगिरीचा पाठिंबाही त्यांनी दिला आहे. तर त्या अमित शाह यांच्या संपर्कातला माणूस विधान परिषदेवर महाराष्ट्रात गेला असं म्हणू शकतो? निश्चितपणाने पक्ष संघटनेच्या माध्यमातून सगळेच त्यांच्याशी जोडले गेलेले आहे आणि आम्ही देखील अगदी बूथ प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, पन्ना प्रमुखांपासून पक्षाने जी जबाबदारी दिली गेल्या 12 वर्षामध्ये मी त्या ठिकाणी पूर्णपणे पार करण्याचं काम केलेलं आहे. आणि एक सहकारातील भारतातील पहिला CBG प्लांट उद्घाटनाच्या वेळेस ते आमच्या कारखान्यावर आले आणि त्यांनी मागच्या विधानसभेला ज्यावेळेस थांबायची वेळ आली, आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं, अमित भाईंनी एकच वाक्य वापरलं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी. आणि त्या म्हटल्याप्रमाणे 2 वर्षाच्या आतच खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय देऊन त्यांनी तो शब्द खरा केलेला आहे. म्हणून मी राजकारणात विशेषतः भारतीय जनता पार्टीत आलेल्या नवीन युवा कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण शांती ठेवा, सब्र ठेवा, सब्र का फल मीठा होता है. मी ज्या भूमीतून येतो, साईबाबांची भूमी आहे, त्या ठिकाणी साईबाबांनी जो संदेश दिलेला आहे, श्रद्धा आणि सबुरी, तीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी कामी आली आणि एका युवा कार्यकर्त्याला संधी मिळाली असं मी समजतो. त्याच्याबद्दल पुनश्च एकदा नेतृत्वाचा आभार व्यक्त करतो. 2024ला आपण संयम ठेवला त्याचं जे काय, पण येत्या काळात कोपरगाव विधानसभेचे दृश्य बदलू शकतात का, हे आपण सांगू? निश्चितपणाने कोपरगाव विधानसभा जेव्हा विधान परिषदेला संधी मिळते तेव्हा विधानसभेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. काल अक्षरशः अनेक कार्यकर्त्यांचे प्रश्न अनेक राजकीय कारणांमुळे प्रलंबित होते, परंतु जणू काही दुसरी दिवाळी आमच्या कोपरगाव नगरीमध्ये साजरा झाली. त्याचबरोबर अहिल्यानगर असेल किंवा नाशिक असेल, या सर्वच
महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी युवा सहकाऱ्यांचे फोन आलेले आहे. परंतु स्वाभाविक जन्मभूमी कर्मभूमी माझी कोपरगाव असल्यामुळं तिथं अनेक प्रलंबित प्रश्न कार्यकर्त्यांचे आहेत, ते पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत. व त्याचबरोबर राज्यातील युवा सहकार, शेती, कृषी, पणन, पर्यावरण या सगळ्या विषयांना प्राधान्य देऊन काम करण्याचा माझा मानस आहे. आपल्याला शुभेच्छा. विवेक कोल्हे होते, युवा चेहरा विधान परिषदेवर भाजपने पाठवला. किरण सपकालसोबत मुस्तफा शेख, मुंबईत.